गुरुकुल सिस्टम आपली जुनी होती हो येस. आणि आत्ताच जी पद्धत आहे लॉर्ड मेकाले यांनी केलेली, याच्यामध्ये काय डिफरन्शिएट आहे? गुरुकुल पद्धती ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून त्याच्या क्षमतांचा कमतरतांचा विचार करून त्याला घडवतो. प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ध्येय दिलं जातं त्याच्या क्षमतेनुसार वकुबानुसार. इथं काय झालंय, सब घोडे 12%. सगळ्यांना एका ठिकाणी एकाच पट्टीत घडवायचंय आणि सगळ्यांना एकाच कामाला जुंपायचं. बरोबर. हे सगळे पर्सेंटेजच्या मागे पळत आहेत. बट नो वन इज वर्किंग फॉर द परफॉर्मन्स अँड परसेप्शन. परसेप्शन ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमचा दृष्टिकोन काय जगाकडे बघण्याचा, तुमचा दृष्टिकोन या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा काय आहे. भले तुम्ही नोकरी करत असाल, एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असाल, मग तो केवळ पोटार्थी म्हणून करताय का तुम्ही, का त्यातून माझ्या कस्टमर्सचा असेल किंवा माझा जो काही एम्प्लॉयर आहे त्याचं हित साधलं जातंय का, त्याच्यातून राष्ट्रासाठी काही माझं योगदान जाते का, हे जोपर्यंत आपण तरुणांना त्यांच्या मनात बिंबवणार नाही तोपर्यंत बे हा प्रकार चालू राहील आणि शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होणार नाही आणि सुशील तरुण राष्ट्रवादी तरुण आपल्या देशाला मिळणार.